तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल जवादे आरजे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना त्यांच्या एप्रिलच्या अनुदानाचे जे पैसे आहे हे एप्रिलच्या 29-30 तारखेला वितरित करण्यात आलेले आहे। पण भरपूर लाभार्थ्यांना हे अनुदानाचे जे पैसे आहे आलेले नाही। भरपूर लाभार्थ्यांना हे अनुदानाचे पैसे फेब्रुवारी व मार्चचे आलेले नव्हते। काही लाभार्थ्यांना आता एप्रिलचे पैसे आलेले नाही, तर काही लाभार्थ्यांना त्यांच्या बँकेचं सर्व्हर बरोबर नसल्यामुळे आलेले पैसे सुद्धा परत गेलेले आहे। तर एकंदरीत सुमारे 60,000 लाभार्थ्यांना या एप्रिलच्या हप्त्याचे पैसे आलेले नाही। तर हे पैसे न येण्याचे काय काय कारणे असू शकतात व हे पैसे लाभाचे अनुदानाचे पैसे तुम्हाला नियमित मिळत राहण्यासाठी तुम्हाला काय काय करावे लागणार आहे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा। व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा व असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग बघूया, दिव्यांग पेन्शन योजनेतील काही लाभार्थ्यांना पैसे का आलेले नाही व त्यांना पैसे येण्यासाठी काय काय कारणे असू शकतात व त्यांना नियमित पैसे येण्यासाठी काय काय करावे लागणार आहे। तर बघा, काही दिव्यांग बांधवांना पैसे न येण्याचे अनेक कारणे आहेत, पण त्यातले पहिले कारण म्हणजे या अगोदर संजय गांधी निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थी व बाकी इतर संपूर्ण लाभार्थी त्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना एकदाच एकाच विभागाअंतर्गत पैसे वाटप केल्या जात होते। पण आता दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या लाभाचे पैसे वितरित करण्यासाठी आता दिव्यांगासाठी दिव्यांग सक्षमीकरण विभाग असा एक वेगळा विभाग तयार करण्यात आलेला आहे आणि या या विभागाअंतर्गतच दिव्यांग सक्षमीकरण विभागाअंतर्गतच आता हे पैसे सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना वितरित करण्यात येत आहे। तर सर्व दिव्यांग बांधवांसाठी हा जो वेगळा विभाग तयार करण्यात आलेला आहे आणि या विभागाकडे आता सर्व दिव्यांगाचा वेगळा डाटा तयार करण्यात येत आहे आणि हा जो वेगळा डाटा तयार करण्यात येत असल्याने काही दिव्यांग लाभार्थ्यांचे व्हेरिफिकेशन हे झालेले नाही, म्हणजेच काही दिव्यांग लाभार्थ्यांचे दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडे त्यांचा डाटा गेलेला नाही। अशा लाभार्थ्यांना हे पैसे न येण्याचे कारण असू शकते। तर आता त्यातले दुसरे कारण म्हणजे काही दिव्यांग लाभार्थ्यांकडे दिव्यांग UDID कार्ड हे टेम्पररी कार्ड असेल, म्हणजे ज्यांच्याकडे परमनंट UDID कार्ड नसेल अशा लाभार्थ्यांचे सुद्धा या कारणामुळे पैसे आलेले नाही, हे सुद्धा यातले कारण असू शकते। तर बघा, आता तिसरे कारण म्हणजे आता सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर आपण दिव्यांग असल्याची नोंदणी करणे खूप गरजेचे आहे। तर त्यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी केलेली नाही अशा लाभार्थ्यांचे सुद्धा पैसे न येण्याचे कारण असू शकते। तर आता चौथे कारण म्हणजे जर तुमच्याकडे तुमचे आधार कार्ड अपडेट केलेले नसेल किंवा तुमची KYC केलेली नसेल किंवा आणखी काही प्रॉब्लेम असेल, त्यामुळे सुद्धा हे पैसे न येण्याचे कारण असू शकते। तर मी जे तुम्हाला कारणे सांगितलेले आहेत हे कारणे असू शकतात, पण 100% हेच कारण असेल असे नाही। तर त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे, तर बघा, तर आता तुम्हाला सर्वात अगोदर तहसील कार्यालयामध्ये जायचे आहे व तिथे जाऊन आपण आपले पैसे का आलेले नाहीत हे तिथे जाऊन अधिकाऱ्यांना विचारायचे आहे आणि आपले स्टेटस चेक करायचे आहे, म्हणजे आपली KYC झालेली आहे की नाही, आपले अपडेट आहे की नाही, DBT लिंक आहे की नाही, सगळे आपल्याला अपडेट आपले चेक करून घ्यायचे आहे आणि आपल्या आधार कार्ड सुद्धा अपडेट आहे की नाही हे सुद्धा आपल्याला चेक करायचे आहे। आणि त्याचबरोबर आपल्याकडे जर आपले UDID कार्ड आहे हे टेम्पररी कार्ड आहे की परमनंट कार्ड आहे हे सुद्धा आपल्याला बघायचे आहे आणि जर आपल्याकडे UDID कार्ड हे परमनंट नसेल तर आपल्याला ते UDID कार्ड परमनंट बनवून घ्यायचे आहे। तर त्याचबरोबर आता सर्व दिव्यांग बांधवांना दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर आपली नोंदणी करणे खूप गरजेचे आहे। तर ज्यांनी आपली नोंदणी ही दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर केलेली नाही
त्यांना ती आपली दिव्यांग सहाय्यक पोर्टल आपली नोंदणी करून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपला जो हयातीचा जो दाखला आहे हा सुद्धा काढून घ्यायचा आहे। तर हयातीचा जो दाखला आहे आता तुम्ही तुमच्याच मोबाईलने स्वतः घरी बसून मोबाईलने सुद्धा काढू शकता। तर हा हयातीचा दाखला हा ऑनलाईन पद्धतीने स्वतः मोबाईलने कसा काढायचा याबद्दल माहितीचा व्हिडिओ आपण आता लगेच घेऊन येणार आहोत। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर ज्यांना आपला हयातीचा दाखला ऑनलाईन पद्धतीने मोबाईलने काढता येत नसेल त्यांनी सेतू केंद्रामध्ये किंवा नेट कॅफेवरून सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि किंवा ऑफलाईन पद्धतीने सुद्धा काढून आपला जो हयातीचा दाखला आहे हा सबमिट करायचा आहे। तर बघा आपल्याला जर नियमित पैसे मिळत राहायचे असेल तर ही कामे आपल्याला करावीच लागणार आहे आणि आपल्याला नेहमी ॲक्टिव्ह राहावे लागणार आहे, तरच आपल्याला हे अनुदानाचे पैसे नियमित मिळत राहणार आहे। तर ही होती दिव्यांग पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांना पैसे न येण्याची कारणे व त्याबद्दलची माहिती। तर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व असेच महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।